परळीमध्ये व्यापारी बेमुदत संपावरती जात आहेत। व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये बेमुदत संपाचा निर्णय झालाय। संपात सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आज एकीकडे वाल्मिक कराड यांना न्यायालयात हजर केले जात आहे, तर दुसरीकडे परळीत जे आहे तर व्यापाऱ्यांनी देखील एक महत्त्वाची भूमिका घेतली। आज परळी बंदची पुन्हा एकदा हाक देण्यात आली। काल दिवसभर परळी बंद होतं। नेमकं का हा निर्णय घेण्यात आला, आपले सगळे व्यापारी आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया। काय झालंय नेमकं? आज पुन्हा परळी बंदची हाक देण्यात आली। आज बैठक बोलवली होती, बैठकीत काय ठरलं? बैठक आमची 12:30-1च्या दरम्यान होणार आहे। बंद आम्ही काल सांगितलं होतं बंद म्हणून, परंतु विनाकारण जी बदनामी चालू आहे, बटन टीव्हीचं दाबो या मोबाईलचं दाबो, फक्त परळी गावामध्ये आमच्या धंदे राहिले नाहीत। आम्हाला इथून उठून जायचंय का काय, का तुम्हाला इथून परळीतून उठवायचं काय, असं काही ठरलंय का हे वाटतंय आम्हाला। विनाकारण परळीला बदनाम करू नये, आदरणीय मुंडे साहेबाला बदनाम करू नये, आदरणीय ताई साहेबाला बदनाम करू नये। गुन्हा झालाय, गुन्हेगाराला शासन होण्यासाठी आम्ही त्या निषेध केला। आम्ही पण मोर्चा त्यांना काढला, आम्ही पण साथ दिली। पूर्ण गावातून कुणीही ते म्हणजे त्यांचं समर्थन केलं नाही आणि करणार नाही। पण आज बंदचा निर्णय घेतलाय जवळपास। आज दिवसभर बंद राहील। मग पुढचं काय उद्यापासून? उद्या मीटिंग संपल्याच्या नंतर। आणखी काही व्यापारी आपल्या सोबत आहे की त्यांना विचारूया, काय भूमिका आहे व्यापाऱ्यांची? भूमिका काय नाही, सगळ्या बरोबर हे बंद पुकारलेलं आहे आणि हे आमच्या स्वयंपूर्तीनं बंद आहे। काय सांगाल? आज काल बंद होतं, आज पुन्हा बंद आहे। मार्केटवर याचा सगळा परिणाम होतोय? मार्केटवर तर परिणाम होणारच झाला ना। आणि विषय कसा आहे, सारखं ताई साहेबांना हे वारंवार जे आरोप व्हायलेत ते विनाकारण आरोप व्हायला नकोत। आणि त्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी परळीचा स्वयंपूर्तीने कालही बंद केला आणि आजही बंद ठेवला। परळीची बदनामी होते असं तुमचा सगळ्यांचा आरोप आहे? हो, सगळ्यांचा आरोप आहे। मी परळी मोबाईल असोसिएशनच्या वतीनं जी परळीची नाहक बदनामी करत आहे, राजकीय स्वार्थापोटी परळीच्या व्यापाऱ्यांचं, परळीसर बीड आमचं जे बदनामीचं परिक्रम चालू आहे ह्यांचा, हे कुठेतरी थांबला पाहिजे आणि बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, आमचं असं म्हणणं आहे। आम्ही व्यापारी त्रस्त झालेलो आहोत की बदनामीमुळे बाहेरचे लोक व्यापाऱ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनानं पाहत आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी काही उठायचं आणि परळीवर बोलायचं, आमचे मंत्री महोदय असतील, ताई असतील, साहेब असतील, ह्यांच्याबद्दल नाहक बदनामी करायची ही कुठेतरी थांबली पाहिजे। हे आमचं परळीच्या वतीनं आणि व्यापाऱ्याच्या वतीनं तीव्र निषेध आहे आणि स्वयंपूर्ती बंद आहे आमचा। कुठल्याही कार्यकर्त्याच्या किंवा समर्थकाकडून बंद नाही, तर हा परळी व्यापाऱ्यांकडून बंद आहे। आज बंद आहे, काल पण बंद होतं, पुढचं काय ठरलंय? म्हणजे काय नाही, आता आज बैठक होईल। आज असं तर आम्ही काल दिलेल्या शब्दावर ठाम आहेत। पुन्हा आज वापस व्यापाऱ्यांची आम्ही बैठक घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। बैठकीमध्ये सगळ्या व्यापाऱ्याशी पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत, पण आज तर बंद आहे। पण पुढची दिशा अजून सर्वसामान्यांना फटका नाही बसणार? काल बंद होतं, आज बंद आहे, लोकांना व्यापार आहे, सामान असतं, काही महत्वाच्या जीवनावश्यक वस्तू असतात, या सगळ्या गोष्टी असतात। ह्या सर्वसामान्य लोकांना फटका बसणार आहे। आज जे गोष्टी जे बंद केलेल्या आहे, त्यामुळे व्यापारामध्ये आम्ही बैठक घेऊया आणि सगळी चर्चासत्र करूया। या सर्वसामान्य आणि सगळं सरकारने लक्ष ठेवलं पाहिजे। ह्या सगळ्या भावना आहे, ज्या पद्धतीने परळीची बदनामी होत असल्याचा आरोप होतोय, व्यापाऱ्यांना याचा सगळा फटका बसतोय। कारण ह्या सगळ्या प्रकरणानंतर व्यापाऱ्यांना दुकानांवर लोक येत नाहीये, व्यापार ठप्प पडायची वेळ आली। त्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या प्रकरणात राजकीय दोषातून सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे, परळीची बदनामी थांबवली पाहिजे, हीच प्रमुख मागणी या व्यापाऱ्यांची आहे। आणि त्यामुळे आता काल परळी बंद होता, आज देखील परळी बंदचा निर्णय घेण्यात आलाय। आणि जर परळी उद्या किंवा परवा यापुढे कसं या आंदोलनाचं स्वरूप असणार आहे, बंद ठेवायचं की नाही, याबाबत निर्णय थोड्या वेळात या बैठक आयोजित करण्यात आली आणि बैठकीनंतर निर्णय घेण्यात आलाय। मात्र आज दिवसभर परळी बंद राहणार आहे, यावर व्यापाऱ्यांचं एकमत झालंय आणि याबाबत त्यांनी निर्णय देखील घेतलेला आहे।